नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संशोधन आराखड्याचा आकृतिबंध किंवा रिसर्च प्रपोजलचा फॉर्मॅट अभ्यासणार आहोत. कोणतेही संशोधन कार्य हाती घेतल्याच्या नंतर जर त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित झालेलं असेल, तर आपल्याला ते संशोधन कार्य हे कोणत्याही अडचणीशिवाय करता येतं. म्हणूनच संशोधन आराखडा कसा लिहायचा हे समजून घेणं फार गरजेचं आहे. चला तर मग पाहूयात आराखडा लिहायचा कसा. सर्वप्रथम संशोधनाची व्याख्या आपल्याला समजून घ्यावी लागेल. संशोधन म्हणजे काय? तर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एखाद्या विषयाचा बारकाईने केलेला समीक्षात्मक अभ्यास म्हणजे संशोधन होय. रिसर्च इज अ केअरफुल इन्व्हेस्टिगेशन ऑर इन्क्वायरी, स्पेशली थ्रू सर्च फॉर न्यू फॅक्ट्स इन एनी ब्रांच ऑफ नॉलेज. दॅट इज रिसर्च. मग संशोधन आराखड्याचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च प्रपोजल हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. संशोधन आराखडा तयार करणे म्हणजे आपल्या संशोधनाचे नियोजन करणे होय. संशोधन आराखड्यामुळे संशोधन विषयक संकल्पना अधिक सुस्पष्ट होण्यास आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. Writing a research plan means planning your research. A research proposal or a plan helps to clarify the research concept and to decide the further direction. मग संशोधन आराखड्याचा आकृतिबंध काय? तर आराखडा लिहत असताना आपण हे जे काही 18 मुद्दे आहे, हे 18 मुद्दे त्यामध्ये समाविष्ट करत असतो. मग सर्वप्रथम लिहितो आपण प्रास्ताविक, नंतर लिहितो समस्येची गरज, संशोधन समस्येची गरज. या संशोधन समस्येची गरज लिहित असताना समस्या निवडीचं कारण लिहितो, त्याची पार्श्वभूमी लिहितो. त्यानंतर लिहितो संशोधन समस्येचे महत्व, म्हणजे संशोधनाचा उपयोग कोणाकोणाला होणार आहे, त्यानुसार आपण महत्व लिहितो. त्यानंतर समस्या विधान मांडत असतो पुन्हा एकदा. त्यानंतर समस्या विधानातील महत्वाच्या शब्दांच्या कार्यात्मक व्याख्या. त्यानंतर गृहीतके मांडतो, संशोधनाची उद्दिष्टे तयार करून लिहितो. त्यानंतर परिकल्पना मांडतो. त्यानंतर संशोधनाची व्याप्ती आणि मर्यादा ते स्पष्ट करतो. त्यानंतर संशोधनाची पद्धती कोणती वापरणार ते नमूद करतो. संशोधनाची साधनं कोणती वापरणार ते सुद्धा लिहितो. त्यानंतर ज्ञादर्श किंवा नमुना निवड कसं करणार हे सुद्धा आपण लिहितो. त्यानंतर सांख्यिकीय परिमाण कोणतं वापरणार हे लिहितो. कार्यवाहीचे टप्पे म्हणजे प्रकरण योजना कशी असणार ते लिहितो. वेळापत्रक म्हणजे अंदाजे किती वेळ लागणार ते लिहितो. त्यानंतर अंदाजपत्रक बजेट किती लागणार ते सुद्धा लिहितो. त्यानंतर संदर्भ ग्रंथसूची म्हणजे बिब्लिओग्राफी लिहितो. ती APA पद्धतीनुसार म्हणजे सोशल रिसर्च असेल तर ती अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन या पद्धतीनुसार लिहायची असते. फॉर्मॅट ऑफ रिसर्च प्रपोजल. आता हे इंग्लिश मध्ये मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे इंट्रोडक्शन, सेकंड इज नीड ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम, थर्ड इज सिग्निफिकन्स ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम, फोर्थ इज प्रॉब्लेम स्टेटमेंट or research title. Fifth is operational definitions of important terms in the research statement. Sixth is assumptions. Seventh is objectives of research. Eighth is hypothesis. Ninth is scope of the research. 10th is limitations of the research. 11th is method of research. 12th research tools. 13th sample or sampling design. 14th statistical measure. 15th stages of proceedings or procedure. 16th timetable. 17th budget. 18th bibliography. So these are the points in research proposal. आता आपण वन बाय वन बघूयात. प्रास्ताविक, पहिला मुद्दा आहे प्रास्ताविक. मग प्रास्ताविकामध्ये काय लिहायचं, तर संशोधनासाठी आपण हा विषय का निवडला, त्याची पार्श्वभूमी काय, गरज काय, तर या संदर्भात थोडक्यात माहिती लिहायची असते, ते असतं प्रास्ताविक. In introduction, write a brief information about the background and need why this topic was chosen by the researcher. हे सगळे लिहायचं असतं, त्यामध्ये असतं प्रास्ताविक. इंट्रोडक्शन करायचं थोडक्यात. त्यानंतर नीड ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम, संशोधन समस्येची गरज, म्हणजे संशोधकाने संबंधित क्षेत्रातील समस्येची मांडणी केल्याच्या नंतर त्या समस्येवर संशोधनाची गरज का आहे हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. आफ्टर the researcher formulates the problem in the related field, it is need to clarify that why this topic needs to be clarified and why this topic is chosen by the researcher. हे स्पष्ट करणं फार गरजेचं असतं. नंतर संशोधन समस्येचे महत्व, म्हणजे ही समस्या सोडवल्यानंतर याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे, कुठल्या घटकाला होणार, पालकांना कसा होणार, विद्यार्थ्यांना कसा होणार,
शाळांना कसा होणार, समाजाला याचा फायदा कसा होणार, हे आपल्याला समजून द्यायचं असतं जो कोणी आपला आराखडा वाचणार आहे त्यांना. म्हणून संशोधन समस्येचं जे महत्व आहे ते मांडणं फार गरजेचं आहे. समस्या विधान. मग इथे समस्येची मांडणी आपण समस्या विधानाच्या स्वरूपामध्ये करत असतो. म्हणजे रिसर्च टायटल जे तुमचं असतं ते अगदी कॅची असलं पाहिजे, अगदी सुटसुटीत आणि क्लिअर असलं पाहिजे. ते असतं समस्या विधान. नंतर आहे समस्या विधानातील महत्वाच्या शब्दांच्या कार्यात्मक व्याख्या. मग इथे कार्यात्मक व्याख्या म्हटलं आहे, ऑपरेशनल डेफिनेशन्स ऑफ इम्पॉर्टंट टर्म्स इन द प्रॉब्लेम स्टेटमेंट. मग या ठिकाणी तुम्हाला गुगलवरची एखादी व्याख्या नकोय किंवा एखाद्या डिक्शनरी मधली व्याख्या नकोय, तर रिसर्चरला काय म्हणायचं आहे, रिसर्चरला ती ऑपरेशनल डेफिनेशन काय त्याने गृहीत धरलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणून कोणत्याही महत्वाच्या शब्दांच्या कार्यात्मक व्याख्या देणं फार गरजेचं आहे. म्हणजे सामान्य व्यक्तीला सुद्धा त्या समजायला पाहिजे त्या व्याख्या. अशा प्रकारे आपल्याला कार्यात्मक व्याख्या द्यायच्या असतात. त्यानंतर गृहीतक, ऍझम्पशन्स. मग ऍझम्पशन्स म्हणजे काय, गृहीतक म्हणजे काय, तर संशोधनातून अपेक्षित उत्तर हे संशोधकाला संशोधन पूर्ण होण्याच्या आधीच मांडावं लागतं, त्याला आपण गृहीतक म्हणतो. मग हे गृहीतक ऍझम्पशन्स मांडायचे असतात. त्यानंतर संशोधनाचे उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. मग संशोधनातून काय साध्य होणार त्याबद्दलची विधानं म्हणजे उद्दिष्ट होय. सिद्ध काय करायचं ते म्हणजे उद्दिष्ट. नंतर परिकल्पना, हायपोथेसिस या सुद्धा मांडायच्या असतात. संशोधनाची परिकल्पना म्हणजे ज्या संशोधन समस्येचे उत्तर शोधण्यासाठी संशोधन कार्य हाती घेतलेले असते त्या समस्येचे संभाव्य उत्तर किंवा संशोधकाने विचार करून बांधलेला अंदाज होय. A research hypothesis is a possible answer for prediction made by the researcher to the research problem to which the research is undertaken. मग याचा अर्थ असा आहे की संशोधन समस्येचं उत्तर शोधण्यासाठी एक संभाव्य उत्तर आधीच दिलेलं असतं त्याला परिकल्पना असं म्हणतो. मग संशोधनाची व्याप्ती, मग समस्येची व्याप्ती ही आधीच लिहावी लागते. म्हणजे कुठल्या कुठल्या बाबींचा विचार करायचा, कार्यक्षेत्र किती व्यापलेलं आहे याचा आधी संशोधकाला विचार करावा लागतो, नाहीतर संशोधन हे वेग होण्याची शक्यता असते. नंतर संशोधनाची मर्यादा, म्हणजे संशोधनाची मर्यादा सांगताना संशोधकाने कुठल्या गोष्टीपर्यंत मर्यादित आहे माझं संशोधन हे नमूद करणं गरजेचं आहे. कोणत्या आशयापर्यंत, कोणत्या क्षेत्रापर्यंत, कालमर्यादा किती आहे हे नमूद करणं फार गरजेचं असतं. मग अशा प्रकारे संशोधकाने या ठिकाणी मर्यादा ठरवायची असते. त्यानंतर संशोधनाची पद्धती, मग कोणती संशोधन पद्धती वापरणार, सर्वेक्षण वापरणार किंवा सैद्धांतिक संशोधन पद्धती वापरणार, गुणात्मक वापरणार, संख्यात्मक वापरणार, प्रायोगिक संशोधन पद्धती वापरणार, या सर्व संशोधन पद्धतींचा वापर हा संशोधकाला करायचा असतो. त्यानुसार आधीच प्रपोजल मध्ये ही ठरवावी लागेल की कोणती संशोधन पद्धती वापरणार. त्यानंतर संशोधनाची साधनं, रिसर्च टूल म्हणजे माहिती गोळा करण्याची साधनं. मग संशोधनासाठी काही कच्ची माहिती गोळा करावी लागते आणि त्या माहितीवरती प्रक्रिया करून त्यामधून निष्कर्ष काढले जातात. म्हणून माहिती संकलनाची साधनं कोणती वापरणार, प्राथमिक स्त्रोत कोणते, दुय्यम स्त्रोत कोणते, म्हणजे प्रायमरी सोर्सेस काय वापरणार, सेकंडरी सोर्सेस काय वापरणार, हे संशोधकाला माहिती असणं गरजेचं असतं आणि आराखड्यामध्ये त्याने सुरुवातीलाच ते देणं गरजेचं असतं. त्यानंतर ज्ञादर्श किंवा नमुना निवड, सॅम्पलिंग डिझाईन हे देणं गरजेचं असतं. मग कोणावरती रिसर्च करणार, संशोधनामध्ये ज्या घटकावरती संशोधन करायचं असतं आपण त्याला जनसंख्या म्हणतो, पण जनसंख्येमधल्या प्रत्येक घटकाकडे जाणं हे शक्य नाही. म्हणून त्या जनसंख्येमधून एक प्रातिनिधिक नमुना निवडायचा असतो, त्याला आपण ज्ञादर्श म्हणतो किंवा नमुना निवड म्हणतो. मग ही नमुना निवड पद्धती कोणती वापरणार जेणेकरून प्रत्येक घटकाला न्याय मिळेल आणि आपले जे निष्कर्ष आहे ते अचूक येतील. त्यानंतर जी माहिती गोळा केलेली असते त्या माहितीवरती प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला सांख्यिकीय परिमाण, स्टॅटिस्टिकल मेजर हे वापरावे लागतात. म्हणजे सांख्यिकीय प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला सांख्यिकीय परिमाण कोणते कोणते वापरायचे हे आपल्याला आधीच ठरवावं लागतं. मग संकलित साहित्याचं सांख्यिकीय विश्लेषण करण्यासाठी
गणितीय पद्धती आहे, भूमितीय पद्धती आहे, संख्याशास्त्रीय पद्धती आहे. त्यामधून मध्यमान, टी टेस्ट, काय स्क्वेअर, अनोवा अशा प्रकारे तुम्हाला टेस्ट करावे लागतील. त्यामधून तुम्हाला निष्कर्ष काढावे लागतील, अनालिसिस करावं लागेल. त्यानंतर स्टेजेस ऑफ प्रोसिडिंग्स म्हणजे प्रोसिजर काय असेल, कार्यवाहीचे टप्पे कोणते कोणते असणार आहे, म्हणजे प्रकरण योजना, प्रबंधामध्ये किती प्रकरण असायला पाहिजे, कोणत्या टप्प्यावरती काय काय करायचं, माहिती संकलित कधी करायची, विश्लेषण कधी करायचं, त्याचं इंटरप्रिटेशन कधी करायचं, त्यानंतर निष्कर्ष कधी काढायचे, ॲब्स्ट्रॅक्ट कधी लिहायचा, हे सर्व आधी ठरवलेलं पाहिजे. म्हणून कार्यवाहीचे टप्पे हे आधीच ठरवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर वेळापत्रक, संशोधनासाठी अंदाजे किती वेळ लागणार, म्हणजे अप्रॉक्सिमेटली हाऊ लॉंग विल द रिसर्च टेक, हे आधीच माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून आराखड्यामध्ये वेळापत्रक लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर बजेट, अंदाजपत्रक हे सुद्धा महत्वाचं आहे. संशोधन कार्यासाठी अंदाजे खर्च किती लागणार हे पण माहिती असणं गरजेचं असतं. एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ रिसर्च वर्क हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे बिब्लिओग्राफी अकॉर्डिंग टू APA स्टाईल, संदर्भ ग्रंथसूची APAच्या पद्धतीनुसार. मग जेव्हा आपण संदर्भ ग्रंथसूची लिहितो तेव्हा APAच्या पद्धतीनुसार लिहायची असते. जर तुम्ही सोशल रिसर्च करत असाल तर कोणते कोणते रेफरन्सेस वापरले हे तुम्हाला संदर्भ ग्रंथसूचीमध्ये देणं फार गरजेचं आहे. मग अशा प्रकारे आपण आपला आराखडा लिहू शकतो. थँक्यू सो मच. जर अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील आणि काही PDF नोट्स तुम्हाला हव्या असतील तर माझं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. धन्यवाद. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.